नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रावर एक व्याख्यानमाला आपण 21 भागाची पूर्णपणे घेतली आणि तुम्ही सर्व लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. चांगल्यातलं चांगलं तुमच्यासमोर घेऊन यावं ही माझी नेहमी अपेक्षा असते, परंतु आपण असे झापड बांधून ऐकू नये. सर्वंकष व्हावं, सर्व प्रकारची सर्व माहिती आपल्याला असावी. हे चांगलं ते वाईट हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. जगात जे काही ईश्वराने उत्पन्न केलेलं आहे ते सर्व काही ना काही चांगल्या हेतूने केलेलं आहे. वरवर दिसणाऱ्या काही ह्याच्यामध्ये वर हेतू आत कसा आहे हे आपल्याला समजत नाही. अनेक घटना आपल्या आयुष्यात घडतात, चांगल्या घडतात, वाईट घडतात. या चांगल्या का वाईट हे आपण ठरवण्यापेक्षा ईश्वराने त्या घडवलेल्या आहेत यावर आपण विश्वास ठेवावा आणि पुढे चालावा. आता इतकी चांगली सुंदर मालिका झाल्यानंतर तुमच्या पुढे काय प्रस्तुत करावं असा एक मला मोठा प्रश्न होता. आणि अशावेळी वास्तुशास्त्र माझ्यासमोर आलं, डोळ्यासमोर. अनेक लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका मला आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी बोलवून दाखवल्या होत्या, त्याची उत्तरं मागितली होती. जीवनात घडणाऱ्या घटनांना काही अर्थ असतो का, कशा असतो, काय त्याला काही उपाय आहे का, असे व्यावहारिक प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये अनेक होते. मग आपण ज्या वास्तूत राहतो ती वास्तू कशी आहे, ज्या कुठल्या ग्रहताऱ्यांच्या छायेमध्ये आपण असतो त्या ग्रहताऱ्यांच्या आपल्या जीवनावर काय परिणाम असतात, त्याचं ज्योतिषशास्त्र आहे, त्याचा वास्तूशी काय संबंध आहे. आपल्या घरातलं जे आनंद स्थान असतं, घरामध्ये जी खळखळ होते, तीव्रता होते, काही वेळा अनेक वेळा मतभेद होतात, भांडणं होतात, याच्यामागे काही दुसरं काही शास्त्र आहे का आणि याच्यावर काही उपाय आहे का. अशा प्रकारे ही विचारसरणी पुढे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण थोडंसं बेसिक वास्तुशास्त्र जे आहे ते तुमच्यासमोर मांडावं. वास्तू आपल्यावर कशी परिणाम करते, घटना आपल्यावर अनेक प्रकारच्या कशा परिणाम करतात, त्याचा आपल्या संसारावर आणि जनमानसावर कसा उपयोग होतो, परिणाम होतो, हे कुठे ना कुठे याचा विचार व्हावा. या सगळ्या दृष्टीने वास्तुशास्त्र आपल्या पूर्वजांनी तयार केलेलं आहे. त्या वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत का, काय केलं असता काय होतं. अनेक वेळा संसारातल्या ज्या घटना संकटं आपल्यावर जी येतात, दुःख जी आपल्यावर येतात, त्याच्यामागे इतर काही कारणं असतात का याचा शोध घेतल्यानंतर वास्तुशास्त्र हे शास्त्र आपल्यासमोर मांडावं अशी माझी तीव्र इच्छा झाली. आणि त्या दृष्टिकोनातून या क्षेत्रातले काही भाग, काही व्हिडिओ, काही चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती, त्या शास्त्राचा अर्थ सांगणाऱ्या काही चांगल्या मुलाखती, त्यातले अनुभव सांगणाऱ्या काही व्यक्ती आपल्यासमोर आणाव्यात या दृष्टिकोनातून मी हा इथून पुढे जो काही भाग देणार आहे आपल्यासमोर, त्यामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळतील, अनेक प्रश्नांचे उपाय मिळतील. यात कुठे अंधश्रद्धा पसरवण्याची माझी हेतू नाही आहे. माझा आपलं काही शास्त्र आहे, अनेक ऋग्वेदांपासून हे चालत आलेलं शास्त्र आहे, त्याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे. जशी आपण म्हणतो की वास्तू शुद्ध पवित्र आहे का, अमुक पूर्व पश्चिम दक्षिण पूर्व पश्चिम दरवाजे असावेत का, तर वारं आपलं जे वाहतं हे पूर्व पश्चिम वाहत असतं. पूर्व पश्चिम ज्या क्षणी आपल्या घरामध्ये पूर्ण वारं वाहतं त्यावेळी घरातली सर्व हवा शुद्ध होते आणि शुद्ध हवा ही शुद्ध मनाचं कारक आहे. असे काही त्याच्यामागे आडाखे असावेत अशी माझी समजूत होती. आणि त्या दृष्टिकोनातून थोडासा विचार विनिमय इतर लोकांशी करून ते शास्त्र अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींकडून मी आपल्यासमोर मांडणार आहे. आपण याचं अतिशय स्वागत कराल, कारण तुमच्या उपयोगाचं हे शास्त्र आहे, व्यवहारातल्या उपयोगाचं हे शास्त्र आहे. आणि अध्यात्माने केवळ इतर पाहता व्यवहारातही पाहावं, व्यवहारातल्याही तुमच्या सुखाचा विचार करावा अशी माझी भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतून मी आता काही आपल्यासमोर मांडणार आहे. काही व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्या आपल्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामध्ये शास्त्र काय आहे, इतर काय भाग त्याच्यात येतात का, हा सगळा विचार यापुढे आपण करणार आहोत. आपण या मालिकेचं स्वागत कराल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. नमस्कार. मी अरविंद आठले.
निरनिराळ्या क्षेत्रातली अतिशय चांगली माणसं तुमच्यासमोर आणायची, हे मागेच मी तुम्हाला सांगितलं, की जेवढं वेगवेगळी शास्त्र आपली भारतीय शास्त्र जेवढी आहेत, ही सगळी शास्त्र ज्याच्यामध्ये मेडिटेशनचा भाग आहे, जिथे ध्यानाचा भाग आहे, जिथे अभ्यास केल्याशिवाय काही होत नाही, जिथे ईश्वरी कृपा लागते, अशी सगळी जी काही माणसं आहेत, ही जेवढी आणता येतील तेवढी चांगली चांगली माणसं तुमच्यासमोर मी आणायचं ठरवलं आहे. तर आज आपण वास्तुशास्त्रासंबंधी बोलणार आहोत. वास्तुशास्त्र हे कसं प्रगत आहे, त्याचे काय काय त्याचे चिन्ह आहेत, खुणा काय आहेत, काय असावं काय नसावं, या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत श्री वैभव प्रसाद पवार. हे राहतात विलेपार्लेला आणि स्वतः ते बी इलेक्ट्रिकल आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, आणि त्यानंतर नोकरीमध्ये ते TCSमध्ये होते. आणि हे सगळं सोडून परमेश्वर कसा असतो पहा, ईश्वरी योजना कशी असते त्याप्रमाणे ईश्वरी योजनेप्रमाणे त्यांनी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते टॅरोट शिकले, त्यानंतर वास्तुशास्त्र शिकले आणि याला जोड चांगली मिळावी म्हणून त्यांनी विपश्यना याचा एक अतिशय चांगला कोर्स करून नंतर त्याची जी काही प्रॅक्टिस केली आणि यातून त्यांना जो काही प्रचंड पुढे एकदम आयुष्यात जे बदल झाले, त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण काळ आज ते वास्तुशास्त्राचं काम करत आहेत. तर या वास्तुशास्त्रासंबंधी पूर्णपणे व्यवस्थित आपण समजावून घेऊ. मी त्यांना विनंती करतो की त्याने वास्तुशास्त्र काय आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी, टॅरोट म्हणजे कशी झाली, टॅरोट म्हणजे काय, हे सर्वसामान्य माणसांना तुम्ही जर समजावून सांगितलं तर बरं होईल. नमस्ते सर. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल की मला या चॅनलसाठी बोलण्याचा मौका दिला. माझं नाव आहे वैभव प्रभाकर पवार आणि गेले 13 वर्ष या फील्डशी मी कनेक्टेड आहे. 2008मध्ये काही कारणास्तव माझी एका गुरुजींसोबत ओळख झाली आणि त्यांच्याकडून मी टॅरोट कार्ड्स हे एक शास्त्र शिकलो. पण इनिशियली माझं ॲज अ सायन्स स्टुडंट म्हणून काही त्याच्यावरती विश्वास बिलकुल नव्हता. बट जसं जसं पुढे त्या सायन्सला कोणावरती इम्प्लिमेंट करत गेलो तर त्या लोकांना जे काही रिझल्ट्स मिळाले किंवा त्या लोकांकडून जे काही मला आउटकम आले त्याच्यामुळे माझा थोडासा विश्वास वाढायला लागला की अरे हे कार्ड्स फक्त खेचल्यामुळे कसे काही गाईड करू शकतात. सो त्यांच्या बाबतीत जे काही मॅच व्हायला लागलं, जे काही कार्ड्समध्ये लिहिलं होतं, तर त्यानुसार ते पुढे चालत गेलं आणि चालता चालता 2010मध्ये कोणाकडून समजलं की आपल्याला विपासना केलं तर ह्याच्यामध्ये अजून काहीतरी गोष्ट पुढे उद्भवू शकते. तर सांगायचं तात्पर्य एवढं की विपासनेचा आम्हाला सुद्धा काही माहिती नव्हता. पण टचवूड की काहीतरी गोष्टींमधून मला ते रजिस्ट्रेशन झालं आणि विदिन 1 मंथ मला विपासनाच्या इथून बोलवणं आलं. 2010मध्ये तो कोर्स केला गेला आणि 2010 नंतर प्लेसमेंट झालं, जॉब होता आणि जॉब करता करता अचानक 2011मध्ये साधनेला बसलेलो असताना काही गोष्टींचे रिफ्लेक्शन यायला लागले. उदाहरण सांगायचं झालं तर घरी बसलोय पण सोसायटीच्या मेन एंट्रन्सच्या बाहेरून काही गोष्टींचं जाणं येणं होतंय, काही वावर होतोय, या गोष्टी सगळ्या दिसायला लागल्या आणि दॅट वॉज शॉकिंग न्यूज फॉर मी की हे काय आहे असं. बट जेव्हा प्रोसेस ही साधनेची कंप्लीट झाली आणि खाली जाऊन चेक करण्यात आलं तर तेव्हा उत्तर मिळालं की हो ये यहाँ पे हुआ था. तर ते जास्त अजून भयावह होतं की हे काय बघितलं मी. पण दुसऱ्यांदा बसलो, दुसऱ्यांदा दुसरं लोकेशन, तिसऱ्या वेळी तिसरं लोकेशन, असं करत करत टोटल 90 दिवस लागले या प्रोसेसमध्ये की एक्झॅक्टली काय आहे ती सिच्युएशन. आणि 90व्या दिवशी काही मेसेजेस आले की तुम्हाला एका वेगळ्या पर्पजसाठी बोलावणं आहे आणि ते बोलावणं आहे रिलेटेड टू स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट, की अशा लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे की त्याच्यामध्ये कोणी काही अडचणीत आहे तर त्यांना तुम्ही या शास्त्राच्या माध्यमातून काही मदत करून त्यांच्या अडलेल्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकता. सो तो एक ट्रान्सफॉर्मेशनवाला दौर होता. पण त्यावेळेस एक असंही रिस्ट्रिक्शन्स आलं की असे काही 5 प्रोफेशन की त्यांच्यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प नाही करू शकणार. सो त्या संदर्भात पहिलं होतं की पॉलिटिशियन्स, सेकंड आहे न्यूज मीडिया किंवा न्यूज चॅनलमध्ये कोणी अँकर, एडिटर, रिपोर्टर आहे, किंवा थर्ड आहे की फिल्म लाईन रिलेटेड काही गोष्टींमध्ये जुडलेले कोणी व्यक्ती असतील तर त्यांनाही आमच्याकडून सहायता नाही पुरवली जात. चौथं आहे स्पेक्युलेशन, की पूर्ण शेअर मार्केट या विषयावरतीच जर घरी ब्रेड अँड बटर येत असेल तर त्यांनाही सहायता नाही होत. ऑफकोर्स की त्या व्यक्तीला नाही होणार पण त्या घरी कोणी
जर काही करिअर रिलेटेड स्ट्रगल करताय किंवा कोणाला काही हेल्थ बाबतीत काही वारंवार इश्यूज होत आहेत, तर त्याच्यावरती आपण निष्कर्ष काढू शकतो, त्यांना सोल्युशन देऊ शकतो. आणि 5वं जे एक प्रोफेशन होतं ते होतं ओनर ऑफ चिकन शॉप, मटन शॉप किंवा बार आणि रेस्टॉरंट्स. यामध्ये काही सहायता नाही होत. सो अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही सगळ्यांसाठी तत्पर असाल आणि तेच एक सुरुवात होती की आम्ही वास्तूमध्ये एंटर झालो. बरं. आता वास्तू जो तुम्ही हे करता याच्यामध्ये मला असं वाटतं की काही विशिष्ट चार्ट आहे तुमच्याकडे. राईट. त्याच्यामध्ये 9 घरं आहेत. तर ही 9 घराची काय डिनोट काय काय करतात ते? सर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे वास्तू जेव्हा आपण बघितली जाते तर खूप जणांचे असे काही क्वेश्चन्स येतात की अरे आमचा पूर्व पश्चिम दरवाजा आहे त्याच्यासाठी काय असतं, किंवा आम्ही तसा बघून पूर्व पश्चिम घेतला. पण आपण जसं म्हणतो की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. तर त्या संदर्भात असं घडतंय की काहीतरी विज्ञानाला अनुसरून जे ऋषीमुनींकडून रिसर्च करून ज्या काही गोष्टी बनवल्या गेल्या, तर त्याचे काहीतरी पॅरामीटर्स असतात बघण्याचे. तर असं नाही आहे की त्या बाबतीत मी तुम्हाला पुढे गाईड करेन की कशाप्रमाणे ते दरवाजा बघितला जातो, ब्रह्मस्थान कसं बघितलं जातं. पण सुरुवात इथून करूया की जे काही वास्तूचं आपण इनिशियल स्टडी करतो, तर त्याच्यामध्ये सुरुवात होते पहिला तुमच्या प्लॉटपासून की तो प्लॉटचा शेप काय आहे. तर वास्तूमध्ये सांगितलं गेलेलं आहे की त्या प्लॉटच्या शेपमध्ये जो आपण आकार बघतो, तो प्रॉपर जेव्हा चौकोनी किंवा आयताकृती असेल, तर तसे प्लॉट जास्त आयडियल असतात वास्तूसाठी. पण त्याचाही रेशो 1:2 पाहिजे. म्हणजे ही जर जागा 10 फुटाची आहे, तर हे 10 फूट चालेल किंवा 20 फूट चालेल. ही अशी लांबी तुमची 30 फूट असेल, तर तो 1:3 रेशो होतो, विच इज नॉट ॲडवायझेबल टू बाय. अच्छा. मग पुढे येतं की सूर्याची किरणं त्या प्लॉटमध्ये कुठल्या दिशेने येत आहेत. सो नॉर्मली ज्याला आपण डायग्नलिझम म्हणतो, की जसं कोणता एक प्रॉपर घर आहे त्याच्यात बरोबर मधून सूर्य उगवतोय आणि या साईडला मावळतोय. पण कधी-कधी बिल्डरच्या स्ट्रक्चरनुसार तो प्लॅन थोडासा तिरपा बनवला जातो, जसं त्यांना त्यांचं प्लॉटिंग मिळालेलं आहे. हां. तर त्या प्लॉटिंगमध्ये सपोज सूर्य तुमच्या घरामध्ये कोणत्यातरी कोपऱ्यातून उगवत असेल, तर त्याला टॅरोच्या वास्तूच्या लँग्वेजमध्ये डायग्नलिझम असं संबोधलं जातं. आणि जर तुम्ही इनिशियल बघाल तर डायग्नलिझम असे प्लॉट आयदर बाय करू नका, किंवा जर केलेलं असेल तर सजेशन दिलं जातं ते विकून कोणत्यातरी नॉर्मल दुसऱ्या प्लॉटमध्ये या. कारण डायग्नल प्रिमायसेसमध्ये खूप साऱ्या वेळेस हेल्थ रिलेटेड कन्सर्न्स, आरोग्याशी रिलेटेड संबंधित गोष्टी घडतात. पण ते आरोग्याला का डॅमेज करतं, तर आरोग्याशी कनेक्टेड ज्या आजूबाजूच्या काही गोष्टी आहेत, जसं फॉर एक्झाम्पल करिअरचं टेन्शन आलं, त्याचा इम्पॅक्ट हेल्थवरती झाला. मॅरेज रिलेशनमध्ये ती बॉन्डिंग नाही आहे, ते कुठेतरी हेल्थवरती अफेक्ट केलं गेलं. फॅमिलीमध्ये सारखं डिस्प्यूट होतं आहे, त्याचं टेन्शन आलं हेल्थवरती. तर मल्टिपल जे 9 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये हेल्थ डॅमेज होते. सो कधीतरी तुम्ही ऐकलं असेल उत्तरायण आणि दक्षिणायन. सर जसं उत्तरायण आणि दक्षिणायन हे जे अँगल आहेत, तर उत्तरायणच्या वेळी सूर्य हा सेंटरपासून 10 डिग्री उत्तरेकडे टर्न होतो आणि दक्षिणायनच्या वेळी तो पुढचे 6 महिने हा 10 डिग्री दक्षिणेकडे टर्न होतो. तर हा जो दोघांमधला जो अँगल आहे तो 20 डिग्री पर्यंत असेल तर दॅट प्लॉट इज नेग्लिजिबल, की त्याला आपण प्रॉपर ईस्ट वेस्ट कन्सिडर करू शकतो. पण तो जर 21, 22, 23 डिग्रीमध्ये जर टिल्टेड असेल तर त्याला डायग्नल प्रिमायसेस म्हटलं जातं आणि सांगायचं तात्पर्य की तो अवॉइड करणं बेस्ट असेल. पण कुठेतरी त्या मार्गातून जर त्याच्यामध्येच राहणं हा एकच पर्याय तुमच्याकडे असेल, तर त्याला आपण तोडफोड न करता, स्ट्रक्चरल चेंजेस न करता दुरुस्तही करू शकतो. राईट? सो आपण एक नॉर्मल एक कसं असावं घर, तर त्या बाबतीत जर बघायचं झालं तर नॉर्मली कोणाचा पूर्वेकडून जर दरवाजा असेल, तर त्या पूर्वेच्या दरवाजाचे टोटल असे 9 भाग केले जातात. म्हणजे पूर्ण पूर्व दिशा ज्या घराची आहे त्याचे टोटल 9 भाग बघितले जातात आणि त्या 9 भागामधल्या 3ऱ्या आणि 4थ्या भागात हा तुमचा दरवाजा असला पाहिजे. हा दरवाजा जो मी सांगत आहे तो फक्त घराची मेन एंट्री बघितली जाते. म्हणजे जिथून तुम्ही घरात प्रवेश करता. गावच्या ठिकाणी किंवा खूप सारं जे रो हाऊस असतात त्याच्यामध्ये मल्टिपल दरवाजे असतात, की बॅक डोअर आणि फ्रंट डोअर. तो बॅक डोअर सुद्धा एक वास्तूच्या प्रमाणे बघितला जातो. तर सपोज घरचा पुढचा दरवाजा पूर्वेकडून आहे आणि मागचा दरवाजा पश्चिमेकडून आहे, तर त्यामध्ये सुद्धा 9 भाग केले जातात आणि त्या 9 भागामधल्या डावीकडून उजवीकडे
चौथ्या आणि पाचव्या भागात जर पश्चिमेने असेल तर त्या चौथ्या पाचव्या भागात तुमचा तो मेन दरवाजा लागतो. तर त्यानुसार जी रचना आहे ती तुम्हाला सांगितली जाईल ह्याच्या पुढे. दुसरं बघितलं जातं दरवाजा झाल्यानंतर घराचं ब्रह्मस्थान. तर ब्रह्मस्थान हे एवढं इम्पॉर्टंट आहे की जसं आपल्या शरीराचं सेंटर पॉईंट आपली नाभी आहे, तिथून जी सुरुवात होते, तर वास्तूमध्ये सुद्धा या ब्रह्मस्थानाला खूप मोठा इम्पॉर्टन्स दिला गेलेला आहे. तर ब्रह्मस्थान हे असं कॅल्क्युलेट केलं जातं की पूर्ण घराचा एक सेंटर पॉईंट. काही काही घरं मी अशीही बघितलेत की त्यांचं शी शेपमध्ये घराचं स्ट्रक्चर असल्यामुळे ब्रह्मस्थान हे घराच्या बाहेर आहे, घरातच नाही आहे. तर त्या घरामध्ये एन नंबर ऑफ हेल्थ रिलेटेड काही कन्सर्न्स येतात. पण यात एक पॉईंट असा आहे की प्रत्येकाला काही स्वतंत्र प्लॉट घेऊन घर बांधणं शक्य नाही. एक्झॅक्टली. तर फ्लॅटमध्ये तुम्ही हा कसा लावाल निकष? ओके, एक्झॅक्टली. कारण मेजॉरिटी लोक हे फ्लॅटमध्ये राहणारे आहेत करेक्ट. आणि त्यांना हा स्वतंत्र प्लॉट आणि स्वतंत्र घर आणि या ठिकाणी दरवाजा त्या हे त्यांच्या हातात काही राहत नाही. एक्झॅक्टली. तर अशा वेळी तुम्ही काय सुचवाल त्यांना? सर बघा, तुम्ही म्हणालात ते एक्झॅक्टली करेक्ट आहे की आत्ताच्या बिझी शेड्यूलमध्ये जे काही आपल्याला मिळतंय तेच घेऊन आपण तिथे राहतोय. तर अशाही काही त्याच्यावरती तोडगेस किंवा रेमेडीज आहेत की ज्याच्यामध्ये पिरामिड्स आणि क्रिस्टल्स वापरून अच्छा. त्याला आपण तोडफोड न करता बॅलन्सिंग करू शकतो, राईट. तर त्या ज्या काही गोष्टी आम्ही सजेस्ट करतो त्या तुम्हाला प्युअरली साधनेच्या माध्यमातूनच सांगितल्या जातात, राईट. सो त्या टॉपिकवरती आपण बोलणारच आहोत. पण सांगताना ब्रह्मस्थान हे बघितलं जातं आणि त्या ब्रह्मस्थानामध्ये जर चुकून कोणाचं किचन आलं, टॉयलेट बाथरूम आलं किंवा तिथे कोणतं तरी बैठं घर आहे तर त्याची स्टेअरकेस आली किंवा बिल्डिंगमधलं घर आहे तर त्याच्यामध्ये कोणती तरी ब्रिक वॉल आली, तर त्या ठिकाणी हेल्थ हे कन्सर्न येतं आणि त्यामुळे घरामध्ये हेल्थ इनस्टेबल असते. तिसरा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांना वाटतं की बाबा घरातला कर्ता पुरुष आहे त्याने कुठे झोपलं पाहिजे किंवा घरातली आलेल्या पैशांची तिजोरी ही कुठे ठेवली पाहिजे. तर तो जो कॉर्नर आहे त्याला मराठीमध्ये नैऋत्य दिशा म्हटलं जातं, ज्याला साऊथ वेस्ट कॉर्नर म्हणून म्हणतात. तर त्या कोपऱ्यामध्ये तुमचा कॅश बॉक्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, पेपर्स, ज्वेलरी हे सगळं ठेवायचं स्थान आहे. पण चुकून त्या कोपऱ्यामध्ये कोणाचा तरी कट आला, टॉयलेट बाथरूम आलं, किचन आलं, तर त्या घरात तुम्ही एन नंबर ऑफ अमाऊंट्स आणाल खरे, पण त्या घरात ती कुठे आणि कशी जाते ह्याचा लेखाजोखा मिळणं खूप डिफिकल्ट असेल. सो त्याच्यावरती रेक्टिफिकेशन अगेन पॉसिबल. चौथा टॉपिक ऐकून सगळ्यांनाच माहिती असेल की आग्नेय कोपऱ्यात हा अग्नी ठेवायचा असतो. तर जसं त्याला साऊथ ईस्ट ही दिशा म्हटलं जातं, तर त्या कोपऱ्यात जेव्हा तुम्ही अग्नी ठेवता तर ते एक जे जागा आहे ते वास्तू चार्टप्रमाणे वेल्थ आणि मनीचा कॉर्नर आहे. तर जेव्हा तुम्ही तिथे अग्नी ठेवता तेव्हा तुमच्या आतमध्ये एक डिझायर निर्माण होतं की बाहेर जाऊन काहीतरी काम करायचं आहे आणि काहीतरी अमाऊंट ऑफ फंड्स आणायचे जे घरच्या कार्यासाठी वापरू शकतो. पण चुकून त्या ठिकाणी कोणाचं पाणी आलं तर अग्नी आणि पाणी एक दुसऱ्याचे एनिमीज असल्यामुळे त्या घरांमध्ये विचारांमध्ये विभिन्नता आढळते. आणि दुसरं तो वेल्थ कॉर्नर आहे पण पाणी असल्यामुळे ती वेल्थला तो ड्रेन करतो. ही जागा मुलींसाठी चांगली आहे बिकॉज मुलींचं कनेक्शन अग्नीसोबत असतं तर मुली तिथे राहू शकतात, त्यांचा बेडरूम चालू शकतो. पण जर हजबंड वाईफ झोपले तर त्या घरामध्ये खूप साऱ्या वेळेस विचारांमध्ये विभिन्नता आढळते. मुलगा झोपला तर कधी तो मुलगा ॲग्रेसिव्ह बनतो. या गोष्टी ह्या आग्नेय कोपऱ्याने दर्शवलेल्या असतात. शेवटचा टॉपिक असतो ह्याच्यात जेव्हा बघितलं जातं टॉयलेट बाथरूम. तर त्याच्यासाठी सर 3 जागा या डिटरमाइन केलेल्या आहेत. पण जर बघायला गेलं तर पूर्वीच्या काळात टॉयलेट बाथरूम हे तुमच्या घराच्या बाहेर असायचं असतं. पण आत्ताच्या घडीला जी काही घरं मिळतात छोटी असतात, त्याच्या आतमध्ये कुठे जाणार. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे बदल घडले गेले त्यानुसार टॉयलेट बाथरूम हे 3 लोकेशन म्हणजे पहिलं आहे वायव्य दिशा नॉर्थ वेस्ट कॉर्नरच्या कोपऱ्यात पाहिजे. दुसरं आहे प्रायोरिटी मिडल ऑफ वेस्ट किंवा मिडल ऑफ साऊथ. या दोन्ही दिशांच्या मध्यभागी कुठेही टॉयलेट बाथरूम चालतं. सो हे जे मी आता समजवले हे बेसिक वास्तूचे 5 एलिमेंट्स असतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या काही गोष्टी इनडेप्थ बघितल्या जातात, मग त्याच्यामध्ये त्या जागेमध्ये पहिला काय होतं ज्याच्यावरती ती जागा बांधली गेली. कधी कधी कोणत्या फॅमिलीमध्ये काही पितृचा दोष असतो किंवा त्याला एन्सिस्टर इश्यूज म्हणतात, किंवा कधी कधी आपण ग्रोथ करतोय पण आजूबाजूचे लोक थोडेसे जेलस फील करतायत, पाय खिचणी चालू आहे, किंवा कधीतरी खूप साऱ्या वेळेस काही निगेटिव्ह अँगलने कोणाला तरी ब्लॉक करण्याचे काही प्रकारही आहेत. तर आम्ही जेव्हा चेक करतो त्या माध्यमातून जे काही तिथे इश्यूज असतील त्याच्यावरती
जो काही प्रॉब्लेम्स असेल त्याचं सोल्युशन सांगितलं जातं आणि तो प्रॉब्लेम जर रिझॉल्व्ह होणारा असेल तरच आमच्याकडून एक ग्रीन सिग्नल येतो की बाबा हां, आम्ही याच्यात तुम्हाला मदत करू शकतो. अदरवाईज आम्ही तुम्हाला सिम्पली सांगतो की वी कांट हेल्प यू इन युअर प्रोजेक्ट. पण कुठेतरी त्या वास्तूला अनुसरून हे गाईडन्स आल्यानंतर त्या ठिकाणी काही पिरॅमिड्स आणि क्रिस्टल्स वापरले जातात.